नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। एकीकडे शालेय विद्यार्थ्यांची अपार आयडी काढणे बंधनकारक नसल्याचं सांगणं, माहितीच्या अधिकारात शासनाने तेच उत्तर देणं, दुसरीकडे शिक्षकांवर दबाव आणून त्यांना वेतन थांबवण्याची धमकी देत विद्यार्थ्यांची अपार आयडी काढायला बाध्य करणं, हा दुहेरी खेळ कशा करता असे विचारण्याची पाळी आली आहे। विद्यार्थ्यांचे आरोग्य ताब्यात घेऊन उमलत्या पिढीसोबत फार्मा कंपनीच्या संगनमतांना कोणता खेळ आडमार्गाने खेळला जातोय याची विचारणा अपार आयडी काढण्याची जबरदस्ती करणाऱ्या शासकीय यंत्रणेला विचारण्याची पाळी शासनानेच आणली आहे। पालकांची संमती हा तर केवळ देखावा आहे। पुढील खेळ विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबतच होणार आहे। यात फार्मा कंपन्यांच्या पैसे लुटीचे कारस्थान असल्याचं सुप्त संकेत दिसायला लागले आहेत। ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अपार आयडी याची 100% काढली नाही त्यांना प्रमाणपत्र आणण्याची सक्ती करणे, अन्यथा वेतन थांबवण्याचा धाक दाखवणे, यातूनच कटकारस्थानाच्या षडयंत्राचा संशय यायला वाव मिळत आहे। कोरोना लसीच्या काळात जनलोकनायक प्रकाश पोहरे यांनी जनतेला सावध केले होते। आता अपार आयडी काढून तुमच्या मुलांचा आरोग्य, शैक्षणिक डाटा सरकारच्या स्वाधीन करू नका हा सांगावा देत ते जीवाचा आटापिटा करून समाजाला सावध करत आहेत। तुमच्या मुलांच्या आरोग्य हिताचा आजचा दिवस तुमचा, उद्याचा दिवस उमलती पिढी बर्बाद करण्यास टपलेल्या सरकारचा, फार्मा कंपनीच्या कारस्थानांचा, तसेच अपार आयडीच्या निमित्ताने सक्ती करत शासनाचा, अशी शासकीय यंत्रणेची पावले आडवाटेने पडतायत। लोकस्वातंत्र्याचा संकोच करण्याची एकही संधी सोडली जात नाही। फार्मा कंपनीच्या आर्थिक हितसंबंधातूनच हे मुलांच्या जीवाशी खेळण्याचे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। फार्मा कंपन्यांच्या आर्थिक हितसंबंधांकरिता देशाच्या उमलत्या पिढीसोबत खेळ करायला सुरुवात झाली आहे। याकरता शिक्षण विभागाच्या वतीने विनाकारण दबाव वाढवला जातोय। अपार आयडी भरून देणे याचा अर्थ त्या मुलांना शाळेत पालकांच्या संमतीशिवाय फार्मा कंपन्या कुठल्याही गोळ्या, कुठलेही वॅक्सिन, कुठलेही इंजेक्शन विनासंमतीने देण्याची लिखित मुभाच आहे। फार्मा कंपन्यांचे षडयंत्र उधळून लावणे गरजेचे आहे। शाळेतील मुले प्रयोगशाळेतील उंदीर म्हणजेच गिमी पिग नाही। अवेकन इंडिया मुवमेंटने जनहित उद्देशाने केलेल्या प्रयत्नामुळे आज कोरोना आणि कोरोना लसीबाबत अनेक बाबी उघड झाल्या आहेत। त्यामुळे आपण सध्या फॉर्म भरून देण्यामध्ये उगाच पुढाकार घेऊ नका आणि पापाचे धनी होऊ नका, हे दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे नम्रपणे सुचवत आहे। असेच कारस्थान कोरोना काळात लस घ्यायची सक्ती करायला लावून फार्मा कंपन्यांचे हित साधले होते। त्यामुळे सरकारी यंत्रणेने प्रत्येकाचे शरीर गंभीर आजारांचे माहेरघर करून सोडले। आता अपार आयडीच्या निमित्ताने उमलत्या पिढीच्या आरोग्यासोबत कारस्थान खेळले जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। कोरोना वॅक्सिन संदर्भात जेव्हा प्रकरण अंगावर आले तेव्हा आम्ही कोणावरच जबरदस्ती केली नाही असे सर्वोच्च न्यायालयात लेखी प्रतिज्ञापत्र सरकारने दिले। तसेच प्रतिज्ञापत्र द्यायला शासकीय यंत्रणा मोकळी आहेच। सगळे आदेश मौखिकच दिले जात असल्याने मी नाही त्यातली म्हणायची पळवाट कायमच आहे। पालकांना वेठीस धरणाऱ्यांना आता पालकांनी त्यांच्या भावी पिढीच्या आरोग्य रक्षणाकरिता ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे। अन्यथा विद्यार्थ्यांना परस्पर औषध देऊन त्यांच्या शरीरांना आजारांचे माहेरघर करून ठेवायला पालकांनीच संधी दिली या आरोपाच्या वलयात वावरावे लागेल। देशाच्या भावी पिढीसोबत शासन हे कपट का करतंय? त्यांना काय साधायचंय? फार्मा कंपनीच्या कोणत्या औषधांना कारस्थान करत विद्यार्थ्यांच्या शरीरात सोडायचंय हे एकदा शासनाने स्पष्ट करावे।